नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण सांजा गावात आलेलो आहोत. हे सांजा गाव धाराशिवपासून अवघं 5 ते 6 किलोमीटरच आहे. या गावामध्ये महत्त्वाचा मुद्दा श्रीराम मंदिर कसबे तडवळा या देवस्थानची जमीन आहे. आणि ही जमीन कब्जा वह्यावीट म्हणून बरेचसे शेतकरी ही जमीन वाहित करून जगत असतात. आणि ही जमीन पिढ्यानपिढ्या आहे. याच्यामुळं या जमिनीचा कसलाही वाद नाही. पण एक कब्जेदार एका शेतकऱ्याची वेगळ्या पद्धतीनं जमीन विकत घेतो आहे. आणि विकत घेऊन कशा पद्धतीनं कारभार करतो आहे देवस्थानच्या जमिनीमध्ये हे आपण ऐकणार आहेत, पाहणार आहेत. आपल्यासोबत वहिवाट करणारे विश्वास दत्तात्रय सूर्यवंशी हे शेतकरी आहेत. आपण त्यांना विचारणार आहेत नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि कशा पद्धतीनं काही शेतकरी जमिनी विकत घेत आहेत आणि कशा पद्धतीनं कारभार करत आहेत आणि तुम्हाला काय त्रास आहे हे आपण विचारणार आहेत. आपल्यासोबत आहेत विश्वास दत्तात्रय सूर्यवंशी, राहणार सांजा. सर नमस्कार, खडतर प्रवासमध्ये स्वागत आहे आपलं. नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नमस्कार करतो तुमच्या चॅनलला प्रथम अगोदर. की माझ्यावर जे अन्याय व्हायला लागलेला आहे त्याला वाचा फोडण्याचे तुम्ही काम करीत आहात, ह्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. माझा गट नंबर 349 आणि गट नंबर 282 यांचं कोर्टामध्ये प्रकरण चालू असताना त्यांनी गट नंबर 349 कसबे राम मंदिर कसबे तडवळे ह्याच्यामध्ये अतिक्रमण करायला चालू आहे त्यांनी. आणि त्यांनी रजिस्ट्री ज्यावेळेस केली त्यावेळेस रजिस्ट्री तर इथं उस्मानाबादला केलीच नाही, त्यांनी तुळजापूरला केली. कसं काय रजिस्ट्री सांगतो की त्याचा पुढचा इतिहास. आणि येऊन तिथून आणून इथं नोंदविली आपल्या रजिस्ट्री ऑफिसला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी चतुर्सीमा चुकीच्या टाकल्या. आणि चतुर्सीमा चुकीच्या टाकल्यावर मी तहसीलदार साहेबाली अर्ज केला की बाबा माझी त्यांच्या रजिस्ट्रीला नोंद व्हायला विरोध नाही, फेर व्हायला. पण त्यांनी जी चतुर्सीमा टाकल्या ती चुकीच्या टाकल्या. त्या मंडल अधिकाऱ्याकडे अर्ज केला, तहसीलदारकडे केला, डिप्टी कलेक्टरकडे केला. हे सगळे अर्ज आहेत माझ्याकडे सगळ्या पोचायचे. आता जरी मी इथं आणलं नसलं तरी माझ्याकडे घरी आहेत सगळी कागद. तरी माझ्यावर त्यांनी ऑनलाईन फेर केला. पवार म्हणून मंडल अधिकारी आहेत, त्यांनी म्हणले तुमचा फेर नाव सांगितल्यावर म्हणले ऑनलाईन फेर झाला म्हणले. हां, कसं काय फेर होतं? ऑनलाईन केला. मी म्हणलं कमीत कमी तुम्ही तलाठी ऑफिसला तर आणून लावाय पाहिजे, ह्याच्यावर कोणाचा आक्षेप असला तर कळवा म्हणून. काही लावलं नाही. आणि ऑनलाईन फेर करून घेतला त्यांनी. आणि नंतर आम्हाला 2025 मध्ये तिघा भावाली त्यांनी मारहाण करून दुसऱ्या माणसाला उभा करून आमच्यावर 18 शिटीचा गुन्हा दाखल करते ती. आता माझ्या मुलावर काल परवा अजून गुन्हा काही कुठं नसताना दुकानात बसताय मुलगा तरी त्याच्यावर दुसरा गुन्हा टाकला आणखी. असं करून त्यांनी आम्हाला फक्त ह्या गावात हद्दपार करण्याचा एक प्लॅन आहे. प्लॅन आहे, केस वाढवा ह्यांच्यावर. आणि हे सगळं घेऊन आपण कलेक्टर सिटी केलेल्या केसेस निघाल्या का तुमच्या? त्यांनी लिहून दिलं मला काय म्हणून की बाबा मी ह्यांच्या दबावापोटी मी तुमच्यावर केलंय म्हणून. अरे बापरे, म्हणजे तुम्हाला दबावात घेण्यासाठी हा प्रकार आहे. लिहून दिलेला कागद आहे तुमच्याकडे? आहे की माझ्याकडे. म्हणजे तुमच्यावर अन्याय करायला हे सिद्ध झालं. सिद्धच आहे. आता तुमचं कलेक्टर साहेबाकडे काय म्हणणं आहे बघा, हे कोर्टात वाद आहे असं म्हणता तुम्ही. 282 गट नंबर आणि 349 मंदिर कसबे तडवळे यांचा गट नंबर 300 यांचा वाद आहे. कोणचा? 282 आणि कसबे तडवळा मंदिराचा वाद आहे. मग ही वाद असताना कोणाकोण जमीन विकत घेतली? त्यांनी चांगदेव गरड म्हणून आहेत, त्यांना त्यांच्या सासऱ्याकडली बुडस्थळची जमीन मिळालेली आहे. कुणाला? गरड साहेबाला. आणि ह्यांनी गरड साहेबाकडून तशी घेतली जमीन. आणि आम्ही पूर्वीपारपासून आम्ही इथं कसून खाताव जमीन. ह्याच्यामध्ये ह्यांनी चतुर्सीमा चुकीच्या टाकून आम्हाला उठवून लावायला. तिथं तुझा कागद नाही म्हणतात. काय चतुर्सीमा चुकीच्या टाकता येतात का? हा, माझा हीच रजिस्ट्री ऑफिसला सुद्धा अगर तहसीलदार साहेबांनी ह्यांनी मंडल अधिकाऱ्याला हाच प्रश्न होता, तुम्ही चतुर्सीमा जागेवरल्या का बघितल्या नाही त्या? बरं, आता काय त्रास व्हायला तुम्हाला? आता माझ्या रानात यायला लागलेत अतिक्रमण करून. बरं मी करायलो की मला आडवी देते.
आणि त्यांनी आता कोण स्वतःहून कोण आहेत बरं, त्यांचं नाव सांगा बरं तुम्हाला दत्तात्रय त्रास माणिक सूर्यवंशी बर आणि त्यांची 2 मुलं आहेत ती काय नाव मुलाचं? सुधीर आणि रणधीर. एक मंत्रालयात आहे, तिथं बसून सगळं म्हणतं हे हाली होतं पोलिटिशियन. बर बर आणि दुसरा PSI आहे निलांग्याला इथं. बरं तुम्हाला काय मारहाण वगैरे ह्याच्या अगोदर केस केले झाले ते की बर. 7 जणांनी मारले आम्हाला, बर. तिघा भावाली बर बर बर. 7 जणांनी. तुम्हाला पण मारले? हा, झालेलं आहे की. बर काय नाव तुमचं? नंदकुमार दत्तात्रय सूर्यवंशी तुम्ही कोण आहे त्यांचे? बंधू आहे मी. बर मी ह्याला सोडायचं तर मला मारलं. बर बर बर. हा, माझा भाऊ म्हणून मला काय करायला कळवा तुमचा अजून कोणता भाऊ आहे? थोरलाय खाय की. बर बर त्याला हे आहे, जास्ती आहे BP. BP शुगर. हा. बर बर BP शुगर आहे. हा. म्हणजे तुम्हाला 100% जीवास धोका जाणवतो. धोका आहे, गडूगटकीला पावलं पावली धोका आहे. हा. हा. आम्हाला गावात राहून जगायचा धोका रोजचा आहे. बर बर आम्हाला बाहेर निघाल्यावर आम्ही घरी असतो सुद्धा आमचा आम्ही आम्हाला. घरी सांगितलेलं आहे बाबांनो, आमचं काय खरं नाही, याचा नाही याचा ही तुम्ही नाही घरून चालला एवढंच खरं म्हणा. माघारी आला तर आला नाही तर नाही. मग का तर पुढली व्यक्ती तेवढी मोठी ही आहे, समर्थ लय पुढचे वशिला आहे सगळं त्यांचं. बर बर बर. ज्यावेळेस मला 2025 मध्ये इथं मारलं, SP साहेबाला भेटायला गेलो तर मला भेटू दिलं नाही. कोणी दारातल्या हिने क्लर्कनी. बर बर आणि बर. त्यांना म्हणलं की बाहेर त्या मुलाचा फोन मुंबईतून आला तिथं, बर आणि त्यांना मध्ये घेतलं. बर बर हा, बर. पण मला भेटू दिलं नाही साहेब. काय वाटत असेल काय मला? मागणी आहे बरं तुमची आता? नाही नाही, आम्हाला ह्या व्यक्तीपासून त्या विषयात ह्या शहरात गावात आम्हाला ह्या व्यक्तीपासून भयानक त्रास झाला. एकदम आम्हाला बेचैन, म्हणजे आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय दिसत नाही का. आत्महत्येशिवाय पर्याय? हे शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही का कधी कधी. बर बर. एवढा याच्या अगोदर तुम्ही उपोषण वगैरे केले, ट्रॉफीचे पुढे वगैरे केले? नाही केलं. बर बर बर. जी सत्य ती सत्य बोलणार. मग आता काय तुमची धारणा काय? माझी एवढीच आहे, त्यांनी क्षेत्र त्यांचं मोजून घेऊन त्यांच्या क्षेत्रात त्यांनी गुन्ह्या गोविंदांना नांदावं. आम्ही आमच्या राम मंदिराच्या आम्ही आमच्याची भाकर खात आहोत. बर बर बर. राम मंदिराची भाकर भाकर, खाताव. हो, आम्ही खाताव. कसून खाताव. खाताव, हो. त्यांची जमीन त्यांनी मोजून घ्यावी आणि आणि त्यांचा वाद आणि तुमचा वाद काय काही राहणार? नाही. कोर्टात चालू असताना स्वतरी लागेल नांगरायला आता. बर हे काय आता चालू आहे नांगर. बर बर. हा. कोर्टात वाद चालू वाद चालू आहे. ते नाही काय नाही, काय नाही, काय नाही, काय सुद्धा नाही. चुकीचं काही बी माहिती बघा, देते. हे महत्त्वाचा किती मुद्दा आहे. जमिनीसाठी माणसं मारायलेत एकमेकाला, आणि हीच भीती विश्वास दत्तात्रय सूर्यवंशी यांना आहे. या तिघा भावाला आहे. तुमचं नाव काय म्हणलं? नंदकुमार दत्तात्रय सूर्यवंशी. ही नंदकुमार दत्तात्रय सूर्यवंशी आहेत. आणि मनोहर दत्तात्रय सूर्यवंशी. मनोहर दत्तात्रय सूर्यवंशी आता ही आणि पण तुमचा हे आलं नाही. विश्वास दत्तात्रय सूर्यवंशी, असे 3 भावंड आहेत. आणि या तिघांनी त्यांच्या घरच्या लोकांना, आईला, वडिलांना आणि आपल्या पत्नीला, मुलांना सांगितलंय की आम्ही शेताकडे गेलो तर घरापर्यंत येण्याची गॅरंटी नाही, कारण आमचा 100% खून होऊ शकतो या शेतीच्या वादामध्ये. अशी भावना या तिन्ही सूर्यवंशींची आहे. यांचं स्पष्ट मत आहे की त्यांची जमीन जी आहे ती जमीन त्यांनी मोजून घ्यावी आणि त्यांची जमीन त्यांनी कसून खावी. आमचा कसलाही वाद नाही. पण देवस्थानची जमीन, कसबे तडवळा राम मंदिराची जमीन आम्ही कसून खातो. वहिवाट आमची आहे. आमच्या वहिवाटीमध्ये आम्ही काम करून जगत असताना तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही. आमची माफक अपेक्षा आहे, तुमची जमीन तुम्ही मोजून घ्यावी आणि तुम्ही तुमची जमीन करावी, आम्ही आमची जमीन करतो. आणि त्यांची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबाकडे, तहसीलदाराकडे. काय विनंती आहे तुमची? माझ्यावर अन्याय होऊ नये, मला न्याय द्यावा कलेक्टर साहेबांनी. राम मंदिर कसबे तडवळ्याची जमीन आहे, पूर्वीपासून आम्ही कसून खात आहोत. बघा, ही राम मंदिराची जमीन आहे, पूर्वीपासून हे कसून खातात. जिल्हाधिकारी साहेब, सांजा गावामध्ये आपण लक्ष द्यावं आणि या गरीब शेतकऱ्याला, कसून खाणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. समोरची पार्टी बलदंड आहे असं ते सांगतात, मंत्रालयामध्ये आहे असं सांगतात, आणि त्यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे हेही सांगतात. याची दक्षता आपण घ्यावी आणि या शेतीचा वाद, खोटं गुन्हा दाखल करतात आमच्या कुटुंबावर, वेळोवेळी खोटे गुन्हे नोंद करून या माणसाला जर्जर करतात. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हाही नोंद करतात. त्यांनी सरकारनं आम्हाला लिहून दिलं. काय लिहून दिलं तुम्हाला? ज्या माणसानं माझ्यावर अट्रॉसिटी माझ्यावर आणि माझ्या बायकोवर केली, त्या माणसानं असं लिहून दिलं की बाबा, स्टॅम्पवर लिहून दिलं की बाबा मी ह्यांच्या दबावापोटी मी तुमच्यावर केस. बघा, म्हणजे दुसऱ्या माणसाला मध्यस्थी करून गावामध्ये जातीवाचक तेढ निर्माण करण्याचं सुद्धा काम या गावात होत आहे. फक्त मागासवर्गीय असतील, अनुसूचित जमातीचे जे माणसं आहेत
त्यांना हाताशी धरायचं, त्यांना हाताशी धरून मराठी समाजावर अॅट्रॉसिटी ॲक्टानुसार गुन्हे नोंद करायचे आणि गावात जातीवादी तेढसुद्धा निर्माण करण्याचं कारभार चालू आहे. तर जिल्हाधिकारी साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यांची जमीन मोजून द्यावी, यांची जमीन यांना मोजून द्यावी. देवस्थानाची जमीन कसून खाऊन आम्ही लेकरं बाळं जगवत आहोत, तर आम्हाला न्याय द्यावा, अशाच पद्धतीची त्यांची मागणी आहे. तर बघूया जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाकडं कशा पद्धतीने बघतात तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनची बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आणि एक विशेष, ही जमीन कुठून कुठपर्यंत नांगरेल ते असं उभं आहे, असं बांध आहे, असा ढकलला ही जी बांध आहे ती देवस्थानच्या जमिनीमधला आहे ना, देवस्थानचा. आणि अतिक्रमण कुठून कुठपर्यंत व्हायले बर एवढा ढकलला तिकडे. हे हा जो टेमकार्ड दिसतंय ना, ना हे टेमकार्ड दिसतंय, ह्या टेमकार्ड म्हणजेच बांध. हे बांध पहिला पूर्वीचा आहे आणि असाच बांध त्या पलीकडल्या टेमकाडापर्यंत आहे. म्हणजे बघा इथून इथून हा जो बांध आहे, ह्या बांधाचा अंतर किमान एक 10 ते 15 फूट दिसतोय. हे इथपर्यंत बांध आहे. म्हणजे इथपर्यंत जमीन लाटायची आणि या गरिबावर अन्याय करायचा असा त्यांचा प्लॅन आहे. आणि ही जमीन हस्तगत करायची, मग कसल्याही परिस्थितीत करायची. ॲट्रॉसिटी करू, हाणामारी करू, पाय तोडू, मुंडकं तोडू, पण माणसं आम्ही आरे आणणार आणि आम्ही जमीन ताब्यात घेणार, असाच प्लॅन या जमिनीच्या वादामधून दिसतोय. नेमकं काय आहे ते जिल्हाधिकारी साहेबांनी, तहसीलदारांनी, तलाठी, गिरदावर, ग्रामसेवक यांनी इथं समक्ष पाहणी करावी आणि ही वाद मिटवावा, अन्यथा खून करावा निश्चित आहे. जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहात, या जमिनीकडे पाहणी करावी आणि गरिबाला न्याय द्यावा, एवढीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. असे कमेंट बॉक्समध्ये आपले विचार, या शेतकऱ्यांच्या दोघांचेही भांडण मिटावं असेच विचार नोंद करा. धन्यवाद सांजेकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे.